हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला एक पेपर स्कॅनर म्हणून सॉफ्टवेअर दाखवणार आहे. आजकाल हे सॉफ्टवेअर तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाही फार इम्पॉर्टंट आहे, जसं की घरामध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये. एक पेपर स्कॅनर म्हणून नाव आहे या सॉफ्टवेअरचं. हे बघा, दाखवतो मी तुम्हाला एक ओपन करून. हे बघा, हे सॉफ्टवेअर आहे. कसं वापरायचं मी तुम्हाला दाखवतो आणि काय याचा उपयोग कशासाठी होणार ते मी दाखवतो. आजकाल काय झालं की सगळ्यांनाच ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरामध्ये सगळ्यांना नोट्स पाहिजे किंवा स्कॅन करून एखादी डॉक्युमेंट पाहिजे असते, तर सगळ्यांकडे काही स्कॅनर अवेलेबल नसतो. तर आजकाल लोक काय करतात, मोबाईलनी फोटो क्लिक करतात. जसं की हा बघा, ह्या मोबाईलनी फोटो क्लिक केला आणि तो सेंड केला. तसे बरेचसे डॉक्युमेंट आहे. पण ह्याच्यात काय होतं, अगर ही डॉक्युमेंट मला प्रिंट करायची आहे तर त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते ब्लॅक येतं. हे शेड आहे, इकडे जो शेड आहे ना, तर शेडेड ब्लॅक येणार. तर ते कसं काढायचं आणि प्रॉपर स्कॅन सारखी आपली डॉक्युमेंट दिसली पाहिजे, तर काय करायचं, त्यासाठी हे सॉफ्टवेअर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये आपण मल्टिपल एका टायमाला 10-12 किती इमेजेस समजा आपण फोटो क्लिक केलेले आहे ते एका वेळी करता येणार. ते म्हणून हा खास फार इम्पॉर्टंट आहे. आजकाल मोबाईलमध्ये ते बरेचसे सॉफ्टवेअर आले आहे, बरेचसे सॉफ्टवेअर आहे असे स्कॅनर. पण हा लॅपटॉपसाठी आपल्या आणि कम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर आहे. आणि तेच आता मी दाखवतो तुम्हाला कसा यूज करायचा. हे बघा, इकडे जवळजवळ 15 इमेजेस आहे, म्हणजे मोबाईलने फोटो क्लिक केलेले आहे या 15 इमेजेस. आणि याला आपण थोडं क्लीन करणार आहे. जसं बॅकग्राऊंड त्याचं ब्लॅक आहे, शेडेड आहे, त्यात ते घालवणार आहे आपण. ते दाखवतो तुम्हाला कसं करायचं आहे ते. आता मी सॉफ्टवेअर ओपन करतो इकडे, ठीक आहे. आणि इकडे बघा, इम्पोर्ट म्हणून ऑप्शन आहे. इम्पोर्टमध्ये जाणार आहे बघा. हे सिलेक्ट, इकडे मी गेलो आहे, कुठे आहे, डाउनलोडमध्ये आहे, ठीक आहे. आणि हे सगळे सिलेक्ट ऑल करणार मी, कंट्रोल ए करून सिलेक्ट ऑल, आणि याला ओपन करणार इकडे. हे बघा, ओपन केलं. ओके, 15 इमेजेस वेअर इम्पोर्टेड, ठीक आहे. इकडे बघा, 15 फाईल्स इकडे आल्या इकडे. या बघा, आता इकडे 2 ऑप्शन आहे इकडे. आता मी बघा, इकडे इमेज प्रोसेसिंग म्हणून वरती एक टॅब आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे. आणि इकडे बघ, कन्वर्ट टू ब्लॅक इकडे आहे. तर इकडे बघा, फर्स्ट एक ऑप्शन आहे. हा जो फर्स्ट ऑप्शन आहे ना, काय ADAPTIV आहे, ॲडॅप्टिव्ह. हे मी क्लिक करणार आहे, बघूया काय होतंय ते. हो बघा, याच्यामुळे कसं एक लॅब, पण हे कम्प्लिटली सगळे इमेजेस बरोबर नाही झाले. बघा, हे बघा, एक अजून एक दुसरा पण ऑप्शन मी दाखवतो तुम्हाला. याच्यात बघा, ही इमेज चांगली झाली आहे, पण काही काही इमेज आहे ना, डॉक्युमेंट बरोबर आली नाही आहे. बघा, याच्यातले वर्डिंग थोडेसे कट झाले. आता मी रिमूव्ह करतोय आणि एक तुम्हाला दाखवतो. रिमूव्ह ऑल पेजेस, ठीक आहे. तर परत आपण अपलोड करूया इकडे सेम इमेजेस, कंट्रोल ए करून. आणि एक दुसरी पद्धत दाखवतो, ती थोडी इम्पॉर्टंट चांगली वाटली मला यापेक्षा. याच्यामध्ये काय होतं आहे, ही जी ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेलं इमेज प्रोसेसिंगमधला, ह्याच्यामध्ये काय होतं आहे की इमेज सगळ्या एका वेळी होतात त्या चेंजेस, पण काही काही इमेज बरोबर दिसत नाही. तर आपण एक मॅन्युअल ऑप्शन आहे, ते दाखवतो तुम्हाला. आता हे सगळं हे बघा, प्रत्येक इमेज इकडे हा टिकमार्क इकडे पाहिजे तुमचे. अगर तुम्हाला एखादी नाही करायची आहे चेंजेस, तर इकडे टिक काढायचं आहे, ठीक आहे. आता मी टिक करतो. मला 15च्या 15 ह्या ज्या इमेजेस आहे याला क्लिअर करायचं आहे, ठीक आहे. आता चला, इकडे बघा, एक कलर ॲडजस्टमेंट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर मी क्लिक करणार आहे. इमेज प्रोसेसिंगमध्येच आहे हे. इकडे बघा, हे जे इमेज प्रोसेसिंग गेलो आणि इकडे कलर ॲडजस्टमेंट आहे, ह्याच्यावर गेलो. आणि इथे आता मला हे बघा, इमेज कशी आहे बघा. आता मी ह्याला जे ब्राईटनेस वगैरे माझ्या हिशोबाने मला जसं क्लिअर पाहिजे ना, थोडं ब्राईट तुम्हाला हे म्हणजे कमी जास्त करून तुम्हाला बघायचं आहे, तुम्हाला कसं पाहिजे. आता मी थोडा हे ब्राईटनेस वाढवतो आणि कॉन्ट्रास्ट जे आहे तो पण जरा कमी करतो. अजून हे काय, हे एक ऑप्शन आहे, ह्याला ब्लॅक ब्लॅक करूया ना, ठीक आहे. ते गामा म्हणून ऑप्शन आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याने तुमची इमेज म्हणजे जे टेक्स्ट आहे ते डार्क आणि कमी बघा, असं करता थोडं डार्क होतंय, लाईट होतंय. असं केल्यावर केवढं एकदम पण नका करू, म्हणजे खूप डार्क होणार ते. तुम्हाला जेवढं वाटतंय त्या हिशोबाने आपण करूया. बघा, हे ठीक आहे. एवढं म्हणजे वाचता येईल आणि क्लिअर वाटते इमेज, म्हणजे प्रिंट आपण काढणार तर फार क्लिअर येणारी, ब्लॅक शेडेड येणार नाही. थोडाफार येणार, थोडाफार तर येणारच, कारण की ते मोबाईलने फोटो काढले आहे. पण बऱ्यापैकी चांगली होणार. आधीची इमेज हे बघा, आधीची इमेज ही बघा अशी आहे, आणि आताची बघा इकडे दिसते ती. आता आपण अप्लाय करूया, बघा कशी होणार ती. हे बघा, बघितलं, ही झाली रेडी. तर त्याच्यात तुम्हाला थोडंफार अजून वाढवायचं आहे, डार्क
वगैरे ते तुम्ही करा तुमच्या हिशोबाने पुन्हा, पण आता बऱ्यापैकी रिडेबल आहे ही. Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. I have no regrets, yeah, I'll tie up my chest. I'll never forget what it's like to be in debt. Been stabbed in the back bed, I'll show you what happens. Pass me the mic and I'll show you with action. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you could never own. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you could never own. So fight and die for the things you know you love. Do what you think is right and see life do what you want. So fight and die for the things you know you love. Do what you think is right. ते सगळे पेजेस सेव्ह होणार आहे, म्हणजे तुम्हाला सेव्ह